आपण बालकल्याण समितीचे अध्यक्ष आहात, म्हणजे आपली नेमकी भूमिका काय असते? आपले काय ते अध्यक्ष, ॲज अध्यक्ष म्हणून आपली काय अनुभव आहेत त्याचे? बाल कल्याण समितीचं स्वरूप जसं आहे की एक अध्यक्ष आणि 4 सदस्य. तर तो ॲक्ट सांगतो की एकूण हे जे काही 5 जण आहेत, अध्यक्ष आणि 4 सदस्य, त्यापैकी तिघांचं मिळून जेव्हा एक मत होतं तेव्हा समितीचा एखादा निर्णय असतो किंवा समितीला तो निर्णय घेता येतो किंवा त्यासाठी किमान तिघांचं एक मत पाहिजे असतं. आणि याकरता ही 5 जणांचं मत घेण्यासाठी या समितीची रचना आहे. आणि याच्यामध्ये काळजी व संरक्षणाची जी काही बालकं आहेत त्याची व्याख्या आहे जे ॲक्टमध्ये दिली आहे. म्हणजे ती जी काळजी संरक्षणाची बालकं असतात की ज्यांना शेल्टर म्हणजे निवारा नाही आहे, जी मुलं अनाथ आहेत, जी मुलं हिंसाचाराला बळी पडली आहेत, जी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत किंवा नशेच्या कोणत्याही कामासाठी ज्या मुलांचा वापर होतो, जी मुलं ज्यांच्यावर बालविवाहाची जोखीम आली आहे, जी मुलं अनाथ आहेत, अशी जी सर्व मुलं आहेत, आईवडील आहेत परंतु ते काळजी व संरक्षणासाठी असमर्थ आहेत, आईवडील नाही आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा सर्व प्रकारच्या मुलांसाठी, म्हणजे त्या कायद्यामध्ये जवळपास 14 ते 15 प्रकार दिले आहेत, अशी सर्व मुलं काळजी व संरक्षणासाठी आवश्यक असतात त्यांना. आणि मग समिती काय करते की अशा मुलांना जेव्हा समितीसमोर येते तेव्हा काळजी व संरक्षणाचे बालक घोषित करतात आणि त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही बाल कल्याण समिती करीत असते.